महा-डी-बी-टी स्कॉलरशिप 2025-26 तर यामध्ये विद्यार्थ्यांना फॉर्म भरणे अतिशय गरजेचे आहे आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय असणार आहे अशाबद्दल भरपूर असे विद्यार्थी आहे की जे कमेंट्स करत आहे। तर यामध्ये दोन कंडिशन असतात की एक म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशन आणि दुसरं म्हणजे नॉन प्रोफेशनल एज्युकेशन। प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये कोणते एज्युकेशन येते जे CET कडून होतात, म्हणजे CET दिल्यानंतर अभ्यासक्रम असतो, जसे की इंजिनिअरिंग आहे, फार्मसी आहे, ॲग्रिकल्चर, मेडिकल, त्यानंतर पॉलिटेक्निक डिप्लोमा असे जे कोर्स आहे MCA, MBA, MTech हे संपूर्ण कोर्स प्रोफेशनल कोर्समध्ये येतात। आणि बाकीचे जे कोर्स आहे BA, BCom, काही BScचा सुद्धा पार्ट आहे, हे जे कोर्स आहे हे नॉन प्रोफेशनलमध्ये येतात। तर जेही प्रोफेशनल कोर्स आहेत त्यांनी 31 तारखेच्या आत म्हणजे 31 डिसेंबर 2025च्या आत तुम्हाला फॉर्म भरावे लागेल आणि फॉर्म भरून तुम्हाला जेही डॉक्युमेंट्स आहे हे तुम्हाला तुमच्या ऑफिसला सबमिट करायचे आहे। कारण तुम्ही जेवढ्या लवकर तुमचे फॉर्म भरणार तेवढ्या लवकर तुमचे फॉर्म अप्रूव्ह होणार आणि तुमची स्कॉलरशिप जमा होणार। कारण की तुम्हाला कॉलेजमधून सुद्धा भरपूर अशा ज्या अपडेट आहे देणे सुरू आहे की तुम्ही फॉर्म लवकरात लवकर सबमिट करा। तर ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल त्यांनी 31 तारखेच्या आत आपले फॉर्म भरा आणि आपल्या कॉलेजला सबमिट करा। आणि त्यानंतर जे नॉन प्रोफेशनल कोर्सचे विद्यार्थी आहे ज्यामध्ये BA, BCom, BSc वाले विद्यार्थी येतात ते सुद्धा फॉर्म भरू शकतात किंवा कॉलेजनी त्यांना जी डेट दिलेली असेल त्या डेटपर्यंत ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। 31 तारखेपर्यंत जर ते विद्यार्थी फॉर्म भरत असेल तर तुम्हाला सुद्धा तुमची स्कॉलरशिप लवकरात लवकर अप्रूव्ह होणार आणि तुमच्या बँक खात्यामध्ये सुद्धा येणार आणि कॉलेजची जी फी असेल ही कॉलेजच्या अकाउंटमध्ये जाणार। सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशन, कारण की प्रोफेशनल एज्युकेशनची जी ही फी असते ॲडमिशन फी ही जास्त प्रमाणात असते। त्यामुळे तुम्हाला जेवढ्या लवकर तुम्ही फॉर्म भरू शकता तेवढ्या लवकर फॉर्म भरा। ज्यांच्याही फॉर्ममध्ये त्रुटी आलेली असेल तुम्हाला त्रुटी पूर्ण करून परत तुमचा फॉर्म कॉलेजला सबमिट करायचा आहे। याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या कॉलेजमधून घेऊ शकता। तर तुम्ही जेवढ्या लवकर फॉर्म भरून कॉलेजला सबमिट करणार ही तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट होणार आहे, कारण की तेवढ्याच लवकर तुमचा जो फॉर्म आहे हा अप्रूव्ह होणार। तर महा-डी-बी-टी स्कॉलरशिपचे फॉर्म 31 तारखेच्या आत विद्यार्थ्यांनी भरून कॉलेजला सबमिट करा। याबद्दलची नवीन जर कोणती अपडेट आली ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। फॉर्म भरण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, ते व्हिडिओ बघा आणि आपले फॉर्म त्याप्रकारे भरा। रिन्युअल विद्यार्थी, नवीन विद्यार्थी दोन्ही व्हिडिओ उपलब्ध आहे। आणि महा-डी-बी-टी स्कॉलरशिपच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।